या अभंगाद्वारे तुकोबराय संतांची महती प्रतिपादित असताना माझी वाणी पुरत नाही म्हणतात। काय वानो आता न पुरे वाणी, मी किती वर्णन करू, मी किती जरी संतांचा महिमा वाखाणला तरी माझी वाणी पुरत नाही। हे तुकोबरायांचं वाक्य आहे। कोण तुकोबराय? हरी नामाने ज्यांनी विश्व ढवळून काढलं। भक्तीची पताका, ही नामस्मरणाची गुढी, ही नामस्मरणाची खान या भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्यांनी उघडली। एवढं भक्तीचं भांडार आणि एवढा मोठा टोकाचा गाढा संघ असताना तरी पण तुकोबराय म्हणतात संतांची महती वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही। गिरगावकर किती पिटला हाती, काय वर्णन करणारे मी संतांची महती। तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही, याच्याकरता मी एकच ठरवलंय, मस्तक चरणी ठेवी तसे त्या संतांच्या पायावर डोकं ठेवणं हेच मला उचित वाटतंय। हा पहिल्या कडव्याचा अर्थ। दुसऱ्या कडव्यात दृष्टांत दिला, थोरी व सांडिली आपुली परिशे, नेने शिव कैसे लोखंडाशी। परिसा लोखंडाला चिटकल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं करतो, ही परिसातली ताकद आहे। पण परिसा असं कधीच म्हणत नाही की मी लोखंडाला चिटकल्याच्या नंतर सोनं होतंय म्हणून त्या लोखंडाच्या मी जवळ जाणार नाही। थोरी व सांडिली आपुली परिसे, थोरी म्हणजे मोठेपण, परिसानं आपलं मोठेपण फेकून दिलं आणि लोखंडाला जाऊन चिटकलं आणि त्याचं सोनं केलं। तशी संतांची व्याप्ती आहे। अज्ञानी माणसाच्या जवळ संत जातात, त्याला सुज्ञ करून सोडतात। नालायकाच्या जवळ संत जातात, त्याला ज्ञानी करून सोडतात। आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे। मूर्ख माणसाच्या जवळ कसं जाऊ आणि त्या मूर्खाला मी ज्ञानी कसं करू, असं मोठेपण संत फेकून देतात आणि त्या मूर्खाला ज्ञानी करतात। मूर्खाला तिसऱ्या कडव्यात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। संतांचं जीवन हे विश्वाच्या कल्याणाकरता आहे। तुम्ही आम्ही किती जरी हुशार झालो, किती जरी मोठे झालो, तर आपल्या संसाराकरता आपलं हुशारपण आहे। आपल्या संसाराकरता आपण मरतो, मुलाबाळांकरता आपण रान रान राबतो। संतांचं ती नाही। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ज्ञानोबाराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, शेना महाराज असतील, रविदास महाराज असतील, कबीर महाराज असतील, मीराबाई असेल, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, सखुबाई असतील, हे सर्व अष्टादश संत जगाच्या कल्याणाकरता झिजले। देह कष्टवेते परोपकारे। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, काय त्यांचे वंशज वाचतात का? कोणी पाठीमाग? आपल्या करता। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी 4092 अभंगाचा गाथा केला, तुमच्या माझ्यासारख्या पाप्याचे माथे दुरुस्त करण्यासाठी केला। काय स्वार्थ होता त्यांच्यासाठी? त्यांनी दगड लोकांनी मारले, काठ्या मारल्या, शेण फेकून मारलं, वाटेल ते त्रास दिला। माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या झोळीत शेण टाकलं, तरी पण तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा करून ठेवली। देह कष्टविते परोपकारे, या विश्वाच्या परोपकारा करता देह कष्टविला। भूताची दया हे भांडवल संता। भांडवल म्हणजे संपत्ती। आपली संपत्ती काय योगेश? इटाच्या भट्ट्या किती काढायच्या? देव नाही आणत मी बी तुझ्यातलाच आहे। जमिनी किती घ्यायच्या, ऊस किती लावायचा, उत्पन्न किती काढायचं, बंगले किती बांधायचे, किती प्रॉपर्टी वाढवायची, हे आपलं भांडवल आहे। संतांची श्रीमंती माहिती? भूताची दया हे भांडवल संता।
दुसऱ्यावर दया करणं हे भांडवल, ही श्रीमंती संतांची आहे. आपुली ममता नाही देही, स्वतःच्या देहावर एक तिळ मात्र ममता नाही. मला तर घाम यायला सुरुवात झाली की कूलर आलं. त्यांनी डोंगरात भजन केले, वाघिणी शिविनी जण गेल्या. कधी कधी 2-2, 4-4 दिवस भाकरीचा कण खाण्यासाठी नाही, अशा ठिकाणी देहावरची सगळी ममता फेकून दिली आणि तुमच्या आमच्या करता ग्रंथ संपदा केली. आपुली ममता नाही देही. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. कशात सुखे संतांचं? आपल्या सुखात आणि संतांच्या सुखात मानण्यात फार मोठा फरक आहे. आपला मुलगा नोकरीला लागला की आपल्याला सुख वाटतं. आपल्या मुलांना 10-5 हजार रुपये घरी आणले, ते चोरून का आणीन, पण आपल्याला ते सुख वाटतंय. तसं नाही संतांचं. दुसऱ्याच्या मुलानं श्रीमंती कमवली की आपल्या पोटात डब्बा उठतो. एखाद्यानं बंगला बांधला की आपल्या पोटात डब्बा उठतो. संतांचं तसं नाही. तो का म्हणे सुख पराविया सुखे. हे विश्व सुखी असलं की संत सुखी होतात, संत सुखी असतात. हे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला काय वानो आता न पुरे ही वाणी. कडक करायचा आवाज आता. मस्तक चरणी ठेवितसे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा. अशा परम पावन ज्ञानदान अन्नदान सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीचा आजचा सेवेचा योग आहे. सेवा नाही म्हणता येणार, सेवा त्या कीर्तनाला म्हणावं लागतंय. हार सुद्धा घ्यायचा नाही, बुक्का सुद्धा घ्यायचा नाही, नारळ सुद्धा घ्यायचं नाही. त्याचं नाव सेवा. पाकिट घेणारा जर सेवा म्हणत असेल तर तो नालायक आहे. विठाला तुमच्या समोर कीर्तन करण्याचा योग माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आला. अधिष्ठान दैवत भगवान भैरवनाथ, अशा भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा. आता छान आहे. आजच्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडे आदरणीय मच्छिंद्र शेठ जांभळकर, चैतन्य कोलडेपो आणि श्रीकांत शेठ दिवटे कोलडेपो. मला वाटते आजचे यजमान आहेत योगेश भाऊ की नाही. त्या दोन्ही कोलडेपोवाल्याला धन्यवाद. तारखेच्या संदर्भात तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीने योगेश भाऊ सतत फोन करत होते, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम. मला काही नाव पाठ नाहीत सगळ्यांचे, आणि करणार नाही. मला थोडीच ग्रामपंचायत लढवायची. सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरा. पंचकृषीतून आलेला श्रोता वर्ग सर्वांना प्रणाम. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी ही गुरुजन मंडळी, वारकरी मंडळी, ही मृदंगाचार्य मंडळी, तुम्हाला सुद्धा पेटीवाल्यांना, हे साऊंडवाले आदी करून सर्वांना इनेकऱ्यासह प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. असं का म्हणतात की तुकोबराय संतांची महती वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही? असं काय संतांकडे की ज्यार ते तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही? तुकोबरायांची वाणी किती पवित्र होती. ज्या वाणीनं विटेवरच्या मालकाचं भजन केलं ती वाणी इतकी पवित्र झाली, इतकी पवित्र झाली, ते शरीर इतकं पवित्र होतं की त्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं.
नाम घेता कापेयम. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं नाव घेतल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटत आहे. ही ज्यांच्या नावात ताकद आहे त्या तुकोबारायांचा अधिकार किती मोठा असेल. नुसतं धोतर फाटत नव्हतं यमड्याचं. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. तुम्हा मला खाणारा यम तुकोबारायच्या घरी काम करीत होता. काम काय व्याप्ती असेल तुकोबारायांची. तुम्ही आम्ही सगळी मोक्षासाठी बेजार आहे आणि मोक्ष तुकोबारायच्या घरचे भांडे घासीत होता. मरमर करत आहोत आपण मोक्षासाठी. स्वप्नात नाही देव आपल्या. आयुष्य गेलं कीर्तन करता करता अजून स्वप्न नाही देवाचं. जटावळल्या कायच्या जमिनीवर जटा लोंबायल्यात, नखाच्या चुंबली झाल्या, अजून स्वप्न नाही देवाचं. तर मोक्ष का पदरात पडल. आणि मोक्ष तुकोबारायच्या घरी खरकट काढू लागला. भांडे घाशीत होता. होय सांगू आईशी तुका म्हणे मोक्ष त्यांच्या घरचा दास नौकर आहे. मग एवढी व्याप्ती तुकोबारायची तरी पण तुकोबाराय म्हणतात संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. असं काय असेल संतांकडं, काय व्याप्ती असेल संतांची, काय दिव्यता असेल संतांची की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी पुरत नाही. निश्चित संतांचा अधिकार मोठा असावा. काय टोके संतांचं. जी गोष्ट देव करत नाही ती संत करतात. 7व्या अवतारात एका नालायकानं जगाच्या मालकिनीचं हरण केलं. तर पंढरपुरातल्या मालकाचा 7वा अवतार म्हणजे रामप्रभूंचा अवतार. त्या मालकाने आणि एक दुसरे लहाने मालक होते शेषशाही लखनलालजी. या दोघांनी विचार केला रावण हाणायचा, टप्पूतच रावण उडवायचा. संतांची व्याप्ती किती मोठी आहे सांगू. या जगातला एक नंबरचा संन्यासी मारुतीराय. त्या मारुतीरायने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय धरले. डोळ्यातून खळा खळा पाणी आलं. सांगितलं देवा आपला आणि रावणाचं भांडण फक्त सीताई साहेबांकरता आहे. रावणानं जर सीताई साहेबाला परत केलं तर युद्ध कशाला करायचं. खून हाना माऱ्या रक्तपात कशा करता करायचं प्रभू. हे कशा करता करायचंय. विश्वाच्या मालकाला बुद्धीचे डोस देण्याची ताकद ज्यांच्या ते संत आहेत. म्हणून शिष्टाई करता माणूस नाही पाठीला. आणि नशीब प्रभू रामचंद्राचं चांगलं लक्ष्मणाच्या व्यतिरिक्त सोबत एकही माणूस नव्हता. माणूस जर असता तर रावण प्रभू रामचंद्र जिंकले नसते. रावण जिंकला असता. कारण माणसं एका रात्यात फुटत येत. 4-2 माणसं जर प्रभू रामचंद्रा सोबत असते तर लागलीच रावणाला भेटले असते. मला पण म्हणले असते 100 घर सोन्याचे आम्हाला देऊन टाक. रामाच्या कुठं कुठं दुःख्या नसायत आम्ही तुला सांगतो. इतकी चित्र जात माणसाची एकही माणूस सोबत नाही. शिष्टाई करता वानर पाठीलं. अत्यंत विद्वान त्याचं नाव अंगद. आणि मारुतीरायकांना सांगितलं होईल तिथपर्यंत समजून सांग. युद्ध मिटवायचं कर, युद्ध वाढवू नको. होईल तिथपर्यंत गुन्ह्या गोविंदानं मिटलं पाहिजे अशी तुला माई विनंती आहे. मारुतीरायचं दर्शन घेतलं ना अंगद गेला. रळडा अंगद रावण्यापाशी. रावण्यात म्हणत असतो मी, त्याला रावण म्हणत नाही.
मी 24-25 लोकायला आवाजाव कधीच म्हणत नाही, ते लय हलकट होते. विठाला विठाला नाही ऐकलं. आणि मग मारुतीरायाने सांगितलं, प्रभू आम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं ठरवा. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू करतात तुमचा एखादा प्रयत्न, येईल का तासावर रावण? मालकांनी नाही प्रयत्न केला. संतांनी प्रयत्न केल्यावर रावणापेक्षा गुंड नीट झाली. काय व्याप्ती संतांची, काय टोक आहे संतांचं. रावणापेक्षा कितीतरी पाप करणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं वाल्या. अगोदरच नाव सांगतोय, नंतर त्या व्यक्तीला महर्षी वाल्मिक म्हणतात, हा भाग सोडून द्या. पण अगोदरच नाव आहे वाल्या. वाल्याची बायको सुद्धा आवजाऊ बोलत नव्हती, कारण वागतच इतका चित्र होता. वाल्याने किती माणसं मारलेत कोण्याही पुराणात आतापर्यंत आकडा लिहिलेला नाही. म्हणून या महाराष्ट्रातल्या कोण्याच रामायण सांगणाऱ्याने हिचकायचं नाही, इतकी माणसं मारलेत म्हणून. आणि कोणी जर आकडा सांगत असेल तर त्याला महानंबर देऊन टाका. विठाला विठाला एवढा मोठा पापी, एवढा मोठा पापी की त्या पापानं वाल्याच्या मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती वैकुंठात गेलता. इतकं पाप वाढलं वाल्याचं, इतकं पाप वाढलं की त्या पापानं वैकुंठात गेलेला पूर्वज पुन्हा 3 नंबरच्या नरकात पडला. म्हणून आपल्या कुळात जन्माला येणारी अवलाद जर चांगली जन्माला आली तर पितर सुखी होतात, आणि सुखी झालेले पितर असताना अवलाद जर खराब जन्माला आली तर पितर दुःखी होतात. म्हणून तर कुळात सात्विक जन्माला आलेल्या मुलांसाठी पंढरपुरातला मानव आनंद व्यक्त करतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरीक वाटे देवा. कुळात चांगली लेकरं जन्माला आली की पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटतो, आनंद वाटतो. एवढा हलकट वाल्या, इतका हलकट वाल्या, मागच्या 7व्या पिढीतला एक व्यक्ती 3ऱ्या क्रमांकाच्या धप्पातात पडला. तिथून पितर शाप देत होते, शाप. किती नालायक आमच्या कुळात थुकत होते, पितृलोकातून थुकत होते. इतका वाल्या चित्र. त्या वाल्याचा महर्षी वाल्मिक झाले. किती मोठं टोक गाठलं सांगू तुम्हाला. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात वाल्मिकानं जसं लिहिलंय तसंच वागला. हाय कर पुरावा. रामायणात लिहिलंय, डोक्याच्या केसा इतकं एक तिळभर सुद्धा जगाच्या मालकाला ती लेखणी वलंता आली नाही, एवढा मोठा वाल्याचा वाल्मिक झाला. तुम्हा आम्हाला शंका आली असेल, नवल नाही. ज्यानं तुम्हा आम्हाला जन्माला घातले तो विधाता सत्यलोकाचा मालक ब्रह्मदेव, त्याला शंका आली मी थोडस पाप केलं तर मग मंदिर जगात नाही, आणि यानं इतके माणसं मारले, किती माणसं मारले त्याची. आणि पुन्हा वाल्यानं गरीब माणसं मारलेत नाही. योगेश, गरीब माणसं मारल्यावर पैसे असतात का त्याच्याकडे? ज्याच्याकडे जास्त पैसे असे माणसं, ज्या महाराजाकडे भरपूर पैसे असेच महाराज आणले. कमी पैशावाले महाराज मारून काय भेटन त्याला? इतकी माणसं मारली तरी हा महर्षी कसा झाला? म्हणून सत्यलोकाचा मालक
वाल्मिकांच्या आश्रमावर काय वानू आता न पुरे वाणी, असं काय संतांकडं की ज्यांचं वर्णन करत असताना वाणी टेकते, पुरत नाही वाणी. वाल्मिकाच्या आश्रमावर आल्याबरोबर विद्यार्थी खेळत होते. महर्षी वाल्मिकांचे विद्यार्थी होते. पाहिलं विद्यार्थ्यांनी, पहिल्यांदाच पाहिलं 4 तोंडाचं आणि 8 डोळ्याचं माणूस. कोण आपण? मी विधाता आहे. वसंती सत्या स्थितो अधिष्ठिता ममे वस्तीत नामा विधान विधाता. मी सत्य लोकाचा मालक विधाता आहे. वसंती सत्यम भयंती ताना वासभवाति नवानि जायो ब्रह्मा सत्यम वा ब्रह्मा सत्यम वा चक्षो वेदाश्चर्यं शिरसा मी तो ब्रह्मदेव आहे, मी तो विधाता आहे, मी तो सत्य लोकाचा मालक आहे. हो बाबा तिथो जायते काय काम येते येण्याचं. महर्षी वाल्मिकांना भेटायचंय. थांबा विचारून येतो. ते शिष्य गेला आणि गुरुजींना सांगितलं, गुरुदेव आपल्या भेटी करता 4 तोंडाचा 8 डोळ्याचा माणूस आलाय. तोंड 4 म्हणल्यावर डोळे 8 असते ना. 8 डोळ्याचा माणूस आपल्याकडे आलाय. महर्षी वाल्मिकांनी सांगितलं, अरे वेडे आहेत का काय तुम्ही? एवढ्या मोठ्या माणसाला आश्रमाच्या बाहेर उभं करत असतील? तो जगाला निर्माण करणार आहे, सत्य लोकाचा मालक आहे. बोलून घ्या त्याला, बोलून घ्या, बोलून घ्या. आतमध्ये बोलावलं, फुले टाकली पुढे. ब्रह्मदेवाचं स्वागत केलं आश्रमामध्ये. महर्षी वाल्मिकांनी आसन बसायला टाकलं. त्या आसनावर ब्रह्मदेव बसले, बाजूला वाल्मिकी. ब्रह्मदेवाने साष्टांग प्रणिपात केला. ब्रह्मदेव संतांच्या पाया पडतात. हे मी सांगत नाही, निळोपरायांचं वाक्य. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ यमधर्मवास पाहे नित्य काळ मने धन्य वेळ भेटतीये. निळोबाराय म्हणतात, यम सुद्धा म्हणतो ज्या वेळेला मला साधू भेटेल ती वेळ धन्य. म्हणजे चांगली माणसं यमाल पण आवडतात, चांगली माणसं ब्रह्मदेवाला सुद्धा आवडतात. साष्टांग प्रणिपात ब्रह्मदेवाने महर्षी वाल्मिकाच्या चरणावर केला. विचारलं वाल्मिकांनी, विधाता वसंतीं सत्यम लोक वसंती स्थितानां चतुराननो. अबे तुम्ही आमच्याकडे आळशाच्या घरी गंगा यावी असे तुम्ही आमच्याकडे आले, काय काम आहे? ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी येते. महाराज येण्याचं कारण सांगतो, पण तुमचे विद्यार्थी आहेत बाजूला. मथऱ्यान नुसतं विद्यार्थ्याकर डोळे फिरले की पोरं उठून बाहेर गेले. ते का आपल्या महाराजाचे विद्यार्थी थोडेच होते? महाराजाला काजू आणले की तेच हाणते.
असे विद्यार्थी होते कधी डोळ्यान पाहिल्याबरोबर पटापट उठून गेले आणि मग विचारलं महर्षी एक विचारू तुम्ही माणसं किती मारले ते म्हणले मन नाही सांगता येणार आवाज थोडासा कडक 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 हा चांगलं गाव आहे नाही सांगताय पाप किती झालं तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं पाप मोजायचं तराजू तुमच्याकडे तुम्हाला कळलं नाही का मग किती पाप आहे ब्रह्मदेव म्हणले मी 4 तराजू वापरले तराजूच मोडून गेले तुमचं पाप मोजता मोजता तराजूच मोडे तुल्याम पापा यमधर्मास्तिजायते ब्रह्मकन्या यज्जायते लिखानाम तुच्छस्थितो तुम्ही केलेलं पाप सरस्वतीला लिहिता आलं नाही तुम्ही केलेलं पाप मी केलेलं तराजूत मोजता आलं नाही इतकं पाप आहे महर्षी म्हणले मला कशाला विचारता किती माणसं मारली मी विचारण्याचं कारण वेगळं राग येऊ देऊ नका तुम्हाला मी थोडस पाप केलं तर मग जगात मंदिर नाही फक्त पुष्करला झालंय फक्त पुष्करला मंदिर आहे ब्रह्मदेवाचं कुठंच नाही ते बी का झालंय ते नामदेवरायाच्या एका दुसऱ्या अभंगात वर्णन पण तुम्ही एवढी माणसं मारली तरी पंढरपुरातला मालक तुमच्या लेखणीत वागतो तुम्हाला वाल्याचे महर्षी वाल्मिक म्हणतात लोक ही कृपा कोणाची ही काय साधन आहे काय केलं तुम्ही तर महर्षी वाल्मिकांनी सांगितलं ब्रह्मदेवा मागच्या पर्णकुटीत चला तर मागच्या पर्णकुटीमध्ये व्याघ्रांबर होतं व्याघ्रांबरावर मृगासन म्हणजे हरणाचं चामडं वाघाचं चामडं त्याच्यावर हरणाचं चामडं आणि त्याच्यावर एक बावनिया चंदनाची मूर्ती केलेली होती एका साधूची बावनिया चंदन मी सांगतो कशाला म्हणते तापलिया तेला बावनिया चंदन शनये कबुंद शीतल करी कड 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 उकळत्या तेलामध्ये एक चिमूटभर चंदनाची पूड टाकली की ते तेल उकळतं बर्फा इतकं थंड होतंय इतकं शीतल चंदन त्याला बावनिया चंदन म्हणतात आणि अशा चंदनाची एक महाराजाची मूर्ती होती महर्षी वाल्मिकांनी त्या पर्णकुटीत आतमध्ये नेलं आणि त्या मूर्तीच्या पुढे नाक घासलं आणि वाल्मिकाला सांगितलं आमच्या ब्रह्मदेवाला सांगितलं विधाता सत्य लोकांचे मालक ब्रह्मदेवा या साधूंची माझ्यावर कृपा आहे दृष्टांत संपला किती माणसं मारले त्याचं पाप मोजताना ब्रह्मदेवाचे 4 तुल्य अस्तित्वून भग्ना अतिजायते तुल्य म्हणजे तराजू भग्न म्हणजे मोडून गेलं 4 वेळेला पाप मोजताना तराजू मोडतय त्यार्थी वाल्मिकाचं पाप किती असेल कल्पना करा एवढा पापाचा पुतळा असणारा वाल्मिक त्या वाल्मिकाचे महर्षी वाल्मिक देवर्षी नारदा सारख्या साधूने स्वतःच्या भजनाच्या ताकदीवर वाल्याचा महर्षी वाल्मिक केला ही संतांची व्याप्ती आहे म्हणून त्या संतांचं वर्णन करत असतात वाणीपुर Yeah.
खर्च केल्यावर पाप धुतल्या जाते? तुम्ही आम्ही किती प्रयत्न केल्यावर वाल्याचा वाल्मिक झाला असता? अद्याप नाही. ही फक्त संतांची ताकद आहे. म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, ही व्याप्ती आहे संतांची. वरच्या खुर्चीवर बसलेले एका राजानं पाप केलं. उदाहरण क्रमांक 2. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक राजा आणि दुसरा आध्यात्मिक शक्तीतले लोक. परमार्थ करणाऱ्यांचं पाप वाढलं आणि राजाचं पाप वाढलं की पृथ्वीवर संकट येत असतं. पृथ्वीवर नाना प्रकारचे आघात येत असतात 2 लोकांच्या पापानं. 2 लोकांना नीट वागलं पाहिजे. एक परमार्थ भजन करणाऱ्यांनी आम्ही आणि खुर्च्यावर बसणाऱ्या ढवळ्या कपड्यावाल्यांनी. 2 लोकांनी चांगलं वागायचं. कधी कधी खुर्च्यावर बसलेल्यांचं पाप एखादं चांगलं काम केल्यावर धुवून जाते. जरा जोरात त्यानं पाप केलं आणि एखादा जर तळ तयार केलं तर त्या तळ्यातलं लाखो शेतकरी पाणी पिकायला देते. त्या पुढाऱ्याचं थोडंफार केलेलं पाप धुवून जाते. पण बुवा आपल्या लोकांचं पाप धुतल्या जात नाही. आपल्या लोकांनी भजन करून पाप केलं की त्याचा वज्रलेप होत असतो. काळ्या कपड्यावर कोण्या डुकरांनी शेपूट आणू द्या, पुसलं की नीट होते. पण ढवळ्या कोपड्यावर डुकरांनी शेपूट आणली की किती शहाणी बायको असली की धुताच येत नाही तिला. काय धुईन ती तुटक्या नाकाची, इतका काळावन, धुताच येत नाही तिला. मी बायकायला म्हणेन अविद्या नावाची सांगायला लागलो. विठाला संप्रदायातल्या माणसांनी नीट वागायला पाहिजे. एखाद्या राजकारण्याने जर एखादा रोड केला, देवदाई ठणून तुमच्या अलीकडच्या कोपऱ्यापर्यंत रोड इतका खास आहे. वा है की नाही योगेश? फारच सुंदर, फारच सुंदर. बैलगाडीमध्ये जर एखादी बाळंतपणाच्या प्रसंगातली माऊली नेली तर रस्त्यानंच बाळंतीन होईल. इतका सुंदर रोड आहे. तो रोड जर एखाद्या पुढाऱ्यानं मंजूर करून केला ना, एखाद्या राजकारण्यानं तो रोड केला ना, तर हजारो सत्य केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होईल. हजारो सत्य. तुम्हाला सांगतो या लोकांना स्वतःचं पाप धुण्याची ताकद आहे राजकारण्यात. पण आपल्याला अनुतापाशिवाय आपलं पाप संपत नाही. हा परमार्थिकाला पुरा तंबी अशी तंबी अद्याप नाही. माफीच नाही परमार्थिकाला पाप केलं की. लय लोक आदर करते संप्रदायाचा. नारळ, नारळाच्या खाली एका कागदात काहीतरी देतेत वाटते. ते कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठेवतेत कीर्तन करायला देताना. मग त्याला पुन्हा काय जेवायचं म्हणून विचारते. 4दा फोन केला योगेशनं. इतकी लोक लेकरापेक्षा जीव लावतेत. नीट मरावून गिरगावकरानं आमच्यावर घेतल्यावर यायची खसखस पिकत. पण समजून घ्या तुम्हाला राग येईल म्हणून मायाव घेतलंय. विठाला 2 लोकांनी पाप केलं की पाप वाढत असतंय. वरी बसलेले 222 ज्याच्याकडे काम होते त्यानं पाप केलं. मला वाटतं खालच्या राजकारण्याकडे एकच पद असते. कृषी खाता असेल, कोणतं काय मला वाटतं गृह खाता असेल. 7वी शिकल्यामुळं काय राजकारण आपल्याला जास्त कळत नाही, कळायला बी नाही पाहिजे. जिला पिठलं नीट करता येत नाही तीन बासुंदीच्या नादी लागू नये. आपल्याला पिठल्याचेच गोळे फुटणं तर कशाला बासुंदी इचकायची. आपण ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची लायकी नाही तर आपण कशाला मोठ्याला राजकारणाची वाभाडे काढायचे लायकी आहे का आपली. ही राजकारणातली लोक ज्ञानोबरायच्या उक्तीनुसार येणारा माझी राजा आणि तो विशेष भूती जाण माझा ते विभूती असते ते लोक. असो त्यावरी 222 एका खुर्चीवरल्या माणसाच्या हातात काम होते. त्याचं नाव होतं देवेंद्र. त्याच्या बायकोचं नाव होतं शची. त्याच्या मुलाचं नाव होतं जयंत.
त्याच्या मुलीचं नाव होतं जयंती. काय वानवात न पुरे वाणी. श्रीमंत राजा, काम 6 चुकीचे केले. 6 ह्या चुकीच्या कामामुळे तिथं जे अन्न म्हणून खात होते ते सडून गेलं. तिथं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तुरी असं काही नव्हतं. तिथं 5 प्रकारचे अमृत होते. एक अमृत तृष्णा निहार हितार्थाया, म्हणजे तहान भागण्यासाठी एक अमृत. सुधा निवारण हितार्थाया, सुधा म्हणजे भूक घालवण्यासाठी एक अमृत. आणि 3 अमृत कशासाठी पित होते ते भागवत वाचा, लक्षात येईल तुमच्या. काय सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्या की रिॲक्शन येत असते. ते चक्रा येत असतात, नाही तर अंग सुजत, अंग खाजवतंय, म्हणून शहाणा डॉक्टर एकच गोळी घ्या म्हणत असतो. हे 2 अमृत ऐकले पण झाले, 3 पुन्हा कधी पाहू आता. हे 5 प्रकारचे अमृत खराब झाले. प्रजा ठन 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 बोंबलत होती. अमरपुरी वयोदिन त्रया भोक्तम निहाय हितायच सुदाळ जनयाम जठरानो सुदाळ जनयाम जठरानो भक्ताम सभययायते भक्ताम सभययायते पेशाम सकल दिभयव्याप्ते विनो भयाति भंगजनो कृतजन संगति सदयरिका कृतजन संगति सदयरिका कृतजन संगति सदयरिका. हे 5 प्रकारचं अमृत खराब झाल्यामुळे ठन 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 प्रजा बोंबलत होती. काय खावं राजा, काय प्यावं राजा, काय खावं राजा, हैराण हैराण राजा. हे अमृत शुद्ध होण्यासाठी त्या राजाने दिव्य असे विद्वान आमचे लोक बोलवले. विद्वान ज्यांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ होती, ज्यांच्या जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकदार होतं. पाणिनीचे सुक्त म्हणत असताना वाहत्या घोड नदीचं पाणी थांबत होतं. इतके गोड स्वर म्हणणारी माणसं अशी तिथं यज्ञाकरता आणली. यज्ञ इतका मोठा केला की तुमच्या लहानशा वड्याला 2-2.5 महिने जितकं पाणी वाहतंय तितकं तूप टाकलं यज्ञात, पण अमृत शुद्ध नाही. काय वानवातन पुरेवाणी, काय ख्याती संतांची. नाही झालं अमृत शुद्ध. वाटेल